आता गाब आहे कालवड मामा कालवड गाब आहे 6 वर्ष झालंय. आता कोणता बैल भरलाय? नमस्कार घ्या द्या आवाज नाव चालू द्या. मामा संग गप्पा मारतोय मामाला दिसत नाही गाठ पडली नाही खरं खरं. कोणत्या बैलाची कालवड मामा कालवड कोणत्या बैलाची? बैल ते पंढरपूरच्या वरचं कोणतं गाव रे? गाव बंडी शेगाव. भंडी शेगावची बैलाची बंडी शेगावच्या बैलाची आणि घरच्याच गायची आणि गाय. हे जी घरच्या गायची आपला ही शंखच्या पाटलाला बैल दिला नव्हता का? हा पांढरा होता का मोठा बैल? होय होय हा हिच्या आईचा वडील. आईचा वडील. बरं बरं त्या बैलाचा वडील आहे. त्या बैलाची तिच्या आईची पैदास आहे. त्या बैलाची नात आहे. आणि मामा ही मग बैल तुमच्या भावकीचाच का? तुमच्या बैलाचा बैल का? आपल्या जवळच बैल होता एक कोसा माझा. तुमचा बैल हा मग त्या बैलाचा मुलगा का? हा ही बैल जलमला कुठं मामा खरं? गावातच जलमला तुमच्याच गावात होता का घरच्या गायला? घरच्या गायला नाही गावात जलमल्यावर तुमचा बैल जुना असाच होता का मामा? चांगला होता बैल. जुना बैल असाच होता का? चांगला होता. चांगला वासर चांगली पडते ती हां त्या बैलाची. त्याच्यामुळे आपलं पुन्हा बारका असताना गावात घेतलं वासर हां सांभाळत जनावर बका असल्यामुळे टाकड्याला आतापर्यंत तरी बैल चांगला सांभाळलाय मामा? सांभाळलाय चांगला बैल? नाही सांभाळ तुमच्या मानानं नाही पण आता एकूण टाकते त्याच्यापेक्षा बरं आहे का नाही? हा ही काय जाणार? हा मग पोरं आता जी काय करते ती एकूण टाकते ती. नाही भावाच्या घरी आहे माझ्या. भावाजी असू दे पण टिकवला त्याने ना आणला तर सांभाळला तर. ते कर्नाटकात गेलता म्हणे बैल. नाही हा का जन्मल्यापासून येतच आहे? जन्मल्यापासून गावातच आहे. जलमला गावातच जलमला. बारका असताना 6 महिन्याचा कोण 8 महिन्याचा कोण घेतला एकच. बरं तेव्हापासून सांभाळा. हां हां पुन्हा चकड्याला बी विकत काही बी बरं बरं